महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे। अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं। आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात, पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या। काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल। काही लोकांना वाटायचं की अतिशय नवखं अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल। तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का। पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण, मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही। किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले, पण त्याच वेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले। इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, होम असेल, गृहनिर्माण असेल, अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकू, अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे। इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहेत। म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख एकराला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल, अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत। असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत। दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला, मी जसं वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसतं आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली, ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे।
नक्षलवाद ऑल टाईम लो आहे. परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे. आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे. पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे, ती होताना दिसते. पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत. आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत, ज्या येऊन राहिलेल्या आहेत, त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत. हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत. हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो. आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे. आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल. एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. म्हणजे अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरं मिळालेली नाहीत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते SCCच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं. ते टार्गेट आपण पूर्ण केलं. पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की SCCची यादी अपूर्ण आहे. म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या. आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे. त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत. आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ. आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जनमन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंटरॅक्शन होणार नाही. पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने, आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन. एक नागपूरकर म्हणून
नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवतोय, अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी। आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे, हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे। येणारी आव्हानं खूप आहेत। हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात, पण किमान गेल्या 10 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो। आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे। त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो। आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं। आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। खूप लोक सहज एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा धोका आहे ना तो खूपच वाढला। म्हणजे आता जर मी फोन केला तर केंद्राची रिंगटोन असते पहिले अवेअरनेस, आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओ फार वाईट पद्धतीने क्रॉप केला। आणि मी विधानसभेत होतो, तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने क्रॉप केला। तर हे जे सुरू आहे याच्यावर एक कायमस्वरूपी मेकॅनिझम करण्याचा विचार आहे का म्हणजे पुढे? दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी देशनाची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यात एकनाथराव शिंदे असं म्हणाले की आम्ही कॅप्टन बदलला, आमची टीम ती। तर आता 3 फॉर्मॅट आहे क्रिकेटचे, कसोटी, वन डे आणि T20, आणि तिन्हीचे कर्णधार वेगवेगळे असतात। तर सुदैवाने तुम्ही 3 आहात, तर तुमच्या तिघांची विभागणी तुम्ही कशी केली? म्हणजे कसोटी, वन डे आणि T20 कोण कोण बघतात? पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं, लोक ते वापरतात। पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे, अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात। आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे। आणि त्यासोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे। आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेला एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील, हे वेगाने उघडकीस आणू शकतो। याची सुरुवात आम्ही केली आहे। जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातला नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही। मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सॲपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं। 100%। म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं, कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती
आपल्याला व्हॉट्सॲपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते. आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे, आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे, तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे, आणि ते आव्हान नीट पेलण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही दुसरं काय विचारलं? नाही, आम्ही तिघंही सोबतच काम करतो आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डेमध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही, म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो. आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे. हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे. मुख्यमंत्री जी, कल इलेक्शन कमीशन ने कांग्रेस को जवाब दिया है ईवीएम के संबंध में. उनका कहना है कि ईवीएम के साथ छेड़खानी नहीं हो सकती, 1 घंटे में 76 लाख मतदान हो सकते हैं, क्योंकि एवरेज 1 लाख मतदान केंद्र थे, तो 76 मतदान एक केंद्र में हो सकते हैं. दूसरा भी कांग्रेस ने आरोप लगाना शुरू किया. बंदी कर दीजिए उसको, बहुत सुनाई दे रहा, बोलो. कांग्रेस का दूसरा आरोप है कि जब तक अमित शाह की माफी नहीं मांग लेते तब तक उनका आंदोलन जारी रहेगा. कल 27 तारीख को जय बापू जय भीम जय संविधान की रैली भी निकाल रहे हैं. दोनों को किस तरीके से आप देख रहे हैं? देखिए, पहली बात तो सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता. कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम ये टेम्पर प्रूफ है. आज तक जितने चैलेंज ईवीएम को टेम्पर करके दिखाइए, इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई, न कोई व्यक्ति कुछ कर पाया. तो कांग्रेस की ये नीति रही है, चुनाव हारते हैं तो ईवीएम की बात करते हैं, जीतते हैं तो लोकतंत्र जीता ऐसा कहते हैं. लेकिन अब कांग्रेस को जवाब देने के लिए न मेरी ज़रूरत है, न इलेक्शन कमीशन की ज़रूरत है. कांग्रेस को जवाब उमर अब्दुल्ला जी ने भी दिया है और कांग्रेस को जवाब ममता बनर्जी जी ने भी दिया है. उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि कांग्रेस ये ईवीएम को गाली देना बंद करे. दूसरा, मेरा मानना है कांग्रेस पार्टी ने देश से माफ़ी मांगनी चाहिए 2 चीज़ों के लिए. एक, जिस प्रकार से लगातार उन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान किया, उनको चुनकर नहीं आने दिया, हर बार उनको अपमानित किया. उनके महापरिनिर्वाण के बाद महापरिनिर्वाण की जगह पर स्मारक बनाने के लिए सुई के नोक जितनी जगह भी कांग्रेस पार्टी ने नहीं दी. कई लोगों को भारत रत्न दिया, लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर थे, इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जहाँ जहाँ स्मृतियाँ थी, ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की. ये सारी बीजेपी ने की. तो कांग्रेस पार्टी को हमेशा ये डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने, और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को नीचा दिखाया. इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है, वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है, संसद का भी समय गंवाती है, और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है. जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया,
ये राजनीति का ओछापन है, क्योंकि भारतीय जनता पार्टी, अमित भाई शाह, नरेंद्र मोदी जी ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते। इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है, उस जमीन को पाने के लिए ये सारा प्रयास कर रही है। मराठा आरक्षणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो। मनोज जरांगे पाटील गेले अनेक दिवस शांत होते, आज पुन्हा ते बोलले आहेत की आता पुढे मजा येईल। आतापर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री होते म्हणून टाळत होता की मी मुख्यमंत्री नाही, आता तुम्ही मुख्यमंत्री आहे म्हणून त्या आशेने ते बोलत आहेत। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे, याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ। देवेंद्र जी, आपने बोला कि गढ़चिरौली को स्टील सिटी बनाएंगे, लेकिन विदर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए, इसके लिए कोई प्लान है क्या? सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है, और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूँ तो केवल गढ़चिरौली तक सीमित नहीं होता है, क्योंकि जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है तो अकेले गढ़चिरौली इसको कंज्यूम नहीं कर सकती। इसके साथ साथ चंद्रपुर को भी करना पड़ेगा, वर्धा को भी करना पड़ेगा, भंडारा गोंदिया को भी करना पड़ेगा और नागपुर को भी करना पड़ेगा, तब जाकर हम इसको कंज्यूम कर पाएंगे। हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत, ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात। आदित्य ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे जे होर्डिंग्स सगळीकडे लागतात, त्याबाबत कुठेतरी धोरण करावं, एक आव्हान सुद्धा केलंय पत्रामधून आपल्याला। चांगली गोष्ट आहे, कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंग्सच्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो, तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात। आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले, मी स्वतः ते काढायला लावले, पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे, ही काळजी आम्ही घेऊ। मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे। आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे। मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल, आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे। अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही, तो इलेक्शन कमिशनचा आहे, पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे। पालकमंत्री म्हणून सुरेश धस यांनी मंत्रिपद स्वीकारावं अशी मागणी केलेली आहे। त्याबद्दल तुम्ही काही निर्णय घेतला आहे का? असे आणि नंबर 2, तुम्ही जेव्हा आमदार असताना शास्ती लागलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाले 2014 मध्ये, तर ती शास्ती अद्यापही चालू आहे आणि त्याचा 52 ते 54% व्याज दर आहे। कशाची शास्ती? शास्ती महानगरपालिकेचे थकबाकीदार राहतात तर त्यांच्या संदर्भात जी शास्ती लावलेली आहे त्याचा 22% जवळजवळ 52 ते 54% आहे, तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार आहात का? कारण मागे तुम्ही आश्वासन दिलं होतं, जज पत्रकार होणार आले होते तेव्हा, त्याच्या संदर्भात जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिलं, आत्ता माझ्याकडे त्याची अपडेटेड माहिती नाही आहे। आणि पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल। त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल। साधारणपणे
मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. तुमच्या कार्यकाळात 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही रेडी केलेला आहे. तो प्लॅन नेमकं काय आहे आणि कसं राहणार? प्रत्येक खात्याने 100 दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. 100 दिवसात काय करायचं हा 100 दिवसाचा प्लॅन आहे. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू. एक मिनिट. असं आहे की घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं. विरोधक आक्रमक होत आहेत. सोबतच त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्याचं ते कंपॅरिझन आहे की आता बिहार सोबत आणि एक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून करतायत. कुठेतरी असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये. मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. निवडणुकीमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रात ठरवून लक्षात केलं गेलं विधानसभा निवडणुकीमध्ये ती त्याची पुनरावृत्ती झाली. आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे असं वाटतं का तुम्हाला परत ती पुनरावृत्ती होऊ शकते? त्यासाठी माइंडसेट केलेलं आहे. असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश एक अरे माननीय देवेंद्र जी, मैं माननीय जनसंपर्क मंत्री से सवाल पूछना चाहता हूँ कि हमारी जो प्रिंट की मीडिया की पॉलिसी है वो लगभग 4 दशक पुरानी है. सो दूसरा ये कि डिजिटल में भी हम लोगों को बहुत नई पॉलिसी की जरूरत है क्योंकि इसमें एडवांसमेंट नहीं हुआ. तो हम ये जानना चाहेंगे क्या इस 5 वर्ष के दौरान आप पत्रकारों के लिए जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा दिखा पाएंगे अपना? चेहरा तो रोज ही दिखाता हूँ, लेकिन आपने नहीं समझ रहा हूँ मैं बात को आपकी. आपने बहुत अच्छा सुझाव दिया है. एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार करेंगे. एक 1 मिनट. अरे कि एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है. जीएमआर बहुत तेज़ी से वहाँ पर काम शुरू कर रहा है और मिहान में आप देख रहे हैं लगातार निवेश आ रहा है और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छी अनाउंसमेंट मैं करूँगा. हाँ बघा, पहिल्यांदा तर अवैध झाडांची कत्तल
कुठेही आम्ही मान्य करणार नाही, त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल. मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकामं करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते. आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात. समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो. मात्र आपला नियम असा आहे, एका झाडाच्या मागे किती झाडं लावायचे याचा नियम आपण केला आहे आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो. तेवढी झाडं लागली की नाही, ती मोठी झाली की नाही. त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे. तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत, त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो. माझे दोन प्रश्न आपण विदर्भाबद्दल बोलला. कुठे बसला? एक आपण विदर्भाबद्दल बोलला, पण एक कोणीतरी विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आता आहेत आणि बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं बरेचसे पोरं पुण्या मुंबईत जातात. शेतकऱ्यांचे MSBचे विषय आहेत, सुसाईड्स त्यांचे चालू. त्याच्याबद्दल लॉंग टर्म असं आहे की MSPच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे. मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे, कापसाची खरेदी करायचीच आहे. ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याच्या सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे. तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करता येतील आमचा प्रयत्न असणार आहे. नाही, आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतो आहे, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे, त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल. एक मिनिट बोला. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचं आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. एक सर, डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर, तर ते पूर्ण करा. निश्चितपणे चांगली मागणी आहे. मी मगाशी सांगितलं की आता माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत.